हॅलो फ्रेंड्स. आजचा दिवस हा माझ्यासाठी आणि प्रत्येक भक्तासाठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय दिवस आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आहे. आज द्वापार युगात भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्री मध्यरात्री देवकी आणि वसुदेव यांच्या उदरातून विश्वाचा पालन करताना अवतार घेतला. हा अवतार केवळ दुष्टांचा नाश करण्यासाठी नव्हे, तर धर्माची स्थापना आणि प्रेम, करुणा, सत्य आणि भक्तीचा संदेश देण्यासाठी झाला. आज मी माझ्या खोलीत स्वतः श्रीकृष्णांची तयारी केली आहे. त्यांना नवीन वस्त्र आणली आहे, त्यांच्यासाठी छान फुलांचा हार आणला आहे, छान फुलं, रंगीबेरंगी फुलं आणली आहेत. जरी मी आज एकटी आहे तरी माझं मन गोकुळातल्या त्या गल्ल्यात फिरतंय. मला असं वाटतं की यशोदा माईच्या घराच्या अंगणात लहानपणा कोणी लोणी चोरायला पळतोय, गाईच्या घंटांचा नाद ऐकू येतोय आणि सगळीकडे गोविंदा गोविंदा असा जयघोष होत आहे. आज मी फुलांनी आणि दिव्यांनी माझ्या छोट्या मंदिराला सजवलं आहे. त्यांच्यासमोर नैवेद्य म्हणून ताजं लोणी, साखरपणं आणि माखण ठेवलं आहे. माझ्या अंतःकरणातून एकच विनंती आहे, हे कान्हा, हे तुझे निरागस हास्य आणि प्रेमाचा अमृत वर्षाव माझ्या आयुष्यावर सदैव राहू दे. तुझी मुरली माझ्या मनाच्या तारात छेडत राहू आणि तुझ्या पायातील नुपुराचा नाद माझ्या जीवनाच्या प्रत्येक पावलात घुमत राहू. चला तर मग फ्रेंड्स, या पवित्र क्षणी आपण सर्वजण मिळून त्यांच्या चरणी आरती अर्पण करूयात. केवळ ओठांनी नाही, तर आपल्या अंतःकरणाच्या प्रत्येक ठोक्याने. सर्वांनी प्रेमाने म्हणा, जय श्रीकृष्ण, जय गोविंदा, जय नंदलाल, श्रीकृष्ण भगवान की जय. राधे 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 श्रीकृष्ण.